नमस्कार. ज्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत असे आदरणीय माननीय हर्षवर्धनजी देशमुख, निर्मलाताई देशमुख, आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक अनिल बाबू, माझे सहकारी आणि या भागाचे लाडके लोकप्रतिनिधी अमरभाऊ काळे, आणखीन एक माझे संसदेतले अतिशय जबाबदार आणि कर्तृत्वान असे सहकारी बळवंत भाऊ वानकडे, आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शक गिरीश भाऊ गांधी, प्रमिलाताई, उपाध्यक्ष प्रदीप कुराडे, अण्णा बोराडेजी, ऋषिक पोहरे, आदिती पोहरे, अनिलजी जाळमकर, संगीता ठाकरे, सुनील देशमुख, अतुल, वर्षा, शिवाजी संस्थेचे सगळे सहकारी पदाधिकारी, प्रियदर्शन देशमुखजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज माझ्या दोन सहकाऱ्यांना बळवंतरावजी आणि अमरबाबूंना भेटून मला मनापासून आनंद झाला आणि त्यांच्या कर्मभूमीमध्ये आज येण्याचा योग आला. हे खरंच मनापासून एक खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या दोघांच्या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचे मी मनपूर्वक आभार मानते की या दोघांना एका विश्वासाच्या नात्याने तुम्ही निवडून पाठवलं. अमरदादा निवडून आले तेव्हा थोडेसे कमी बोलायचे, आता माईक दिला तर अमरबाबू सोडतच नाहीत माईक, अशी परिस्थिती झालेली आहे आणि अप्रतिम. म्हणजे संसदेमध्ये सुरुवातीला त्यांना सांगायला लागायचं नाही नाही बोला बोला बोला, आता असं सांगायला लागतं थांबा थांबा थांबा. पण मला अभिमान आहे की पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर अतिशय उत्तम पद्धतीने एक स्पष्ट वक्ता, आपल्या भागाची नाळ असणारा असे अमरदादा, हा तुमचा बुलंद आवाज संसदेत आहे. राज्याचे, देशाचे, आपल्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचं दुःख, व्यथा ते सातत्याने मांडतात आणि आम्हाला ह्या दोघांबरोबर काम करायची संधी मला मिळाली, हे खरंच माझं भाग्य. कारण एक काळ असा होता की लोक असं म्हणायचे की दिल्लीमध्ये, म्हणजे मला आठवत असेल की हर्षवर्धनजी, नक्की तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की सगळ्यांना विधानसभाच लढायची. असं एखाद्याला लोकसभेचं तिकीट घे म्हणलं पक्षाच्या मीटिंगमध्ये की तो संध्याकाळी अनेक वेळा, सुधीर बोंगळेजी हो म्हणतायत, संध्याकाळी घरी येऊन बाबांना म्हणायचा साहेब माझं काही चुकलं का, काही नाराजी आहे का. बाबा म्हणायचे नाही काय नाराजी नाही. ते म्हणलं काय झालं रे. तो म्हणला नाही दिल्लीचं तिकीट काढताय माझं, पण मला अभिमान आहे की आज महाविकास आघाडीमध्ये जेवढे उत्सुक विधानसभेला आहेत त्याच्यापेक्षा जास्त उत्सुक बोलणारे आणि वजन असणारे लोक लोकसभेत आहेत. आणि आज जे बिल आणलं आपल्या विरोधकांनी, ते बिल हाडून पाण्याची ताकद ही तुमच्या सगळ्या विदर्भाच्या मातीतून पाठवल्याच्या या कार्यकर्त्यात, सहकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये आहे. ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण का असं वाटत होतं आता लोकशाही टिकते का नाही, पण हे विधेयक एवढी मोठी सत्ता असणाऱ्या बळ्यात सस्त्या, मग घर पक्ष सगळं फोडून जे काय आहे नाही ते पणाला लावलं. पण ते विधेयक पास करताना बळवंत भाऊ आणि अमरभाऊंनी ज्या ताकदीने सगळ्यांना गोळा करण्याचे प्रयत्न केले आणि आज ज्या सरकारमध्ये सगळ्यांना असं वाटत असतं की ह्यांना हरवणं अशक्य आहे, त्या सरकारला की ही लोकशाही आहे हे दाखवण्याची खूप मोठी ताकद ही विदर्भाच्या ह्या दोन्ही सुपुत्रांनी दाखवली. खरंच अभिमानाची माझ्यासाठी गोष्ट आहे. आज इथे आल्यानंतर हा अमृत महोत्सव खरं तर एक कौटुंबिक गिरीश भाऊ गांधी हे माझ्या वडिलांबरोबर गेले 5-6 दशकं काम करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा, अनिल बाबूंचा जेव्हा फोन येतो तेव्हा मला नाही म्हणता येत नाही. पुढच्या शनिवारी माझ्या लेकीचं लग्न आहे आणि माझी लेक विदर्भाची सून होणार आहे. आज मी येताना सगळेच विमानात मला विचारत होते काय व्हॅनकडे चाललाय का. मी म्हटलं नाही व्हॅनकडे नाही, मी माझ्या माहेरी चालले, मी काही व्हॅनकडे चाललेले नाही.
पण या संपूर्ण भागात नातीगोती प्रेमाचे विश्वासाचे संबंध अनेक वर्ष राहिलेले आहेत. फार वानखडे कुटुंबांपासून अनेक अशी मोठी कुटुंब, पंजाबराव देशमुखांचं कुटुंब असेल, यांच्याबरोबर आदरणीय पवारसाहेबांना काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याच ऋणानुबंधांसाठी खरं तर आज या कौटुंबिक सोहळ्यासाठी आपण जमलेलो आहोत. हर्षवर्धनजींबद्दल अनेक जणांनी त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल कौतुक केलं. पण एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की त्यांचं आजोळ आणि त्यांचं सासर हे दोन्ही पश्चिम महाराष्ट्रातले आहे. त्यांच्या आजी या शितोळे, त्याच्यानंतर त्यांची आई ही निंबाळकर आणि त्यांची बायको ही गायकवाड, म्हणजे कोल्हापूर, त्याच्यानंतर निंबाळकर फलटण आणि आजी पुण्याची, म्हणजे पुणे, फलटण आणि कोल्हापूर. त्यांच्या घरचं जेवण फार चांगलं आहे. ते कुठलं जेवण चांगलं आहे आजकाल सांगता येत नाही, त्याच्यावरच आम्हाला ट्रोलिंग होतं. म्हणजे आम्ही काय खातो ह्याच्यावर पण बंदी त्यांनी आणली आहे. पण हे सगळं अतिशय एक सुसंस्कृत कुटुंब. आणि लेकीचं लग्न झालं कुणाकडे तर पोरेंकडे. त्या लग्नात तर आमच्या हातात दोन्ही हातात लाडू होते, कारण का आम्ही दोन्हीकडचे पाहुणे आणि ह्यांच्याही लग्नामध्ये दोन्ही गावचे पाहुणे. कारण ह्या सगळ्या कुटुंब म्हणजे शितोळे असतील, निंबाळकर असतील, गायकवाड असतील. आणि ह्यांचं मी आत्ताच त्यांना विचारत होते, कारण सुधीर भाऊंचा तुम्हाला माहिती आहे, सुधीर भाऊंकडे गावाकडच्या सगळ्या बातम्या काढायच्या असतात, ते एक सुधीर भाऊंना फोन करायचा, नको नको ती माहिती कळते. तर मी त्यांना विचारलं की सगळे त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलतील, मी असं काय माझ्या भाषणात करता येईल की जे कुणालाच माहिती नाही. तर आता तुमची परवानगी घेऊन सांगते, निर्मलाताई थोड्याशा माझ्यावर नाराज होतील हे भाषण ऐकल्यावर, पण त्यांची माफी मागून सांगते की त्या दोघांचं लग्न हे अरेंज मॅरेज नव्हतं, ते लव्ह मॅरेज होतं. आणि म्हणजे लव्ह म्हणजे आजकालवाला नाही, व्हॉट्सॲपवाला नाही. ते कोल्हापूरला गेले आणि कोल्हापूरला त्यांच्या मावशीकडे गेले आणि त्यांना एक अतिशय सुंदर मुलगी दिसली. आता ही मुलगी कोण, आता हे सांगायला नको मी. आणि त्याच्यानंतर ते जुळून आलं सगळं. जगाला वाटलं ते अरेंज मॅरेज आहे, कारण का दोघांचेही वडील आमदार. पण ते तसं नाही. सच बात अभी मैं बता रही हूँ, ये अरेंज मॅरेज नहीं है, ये लव मॅरेज है, पुराना चक्कर आहे. पण खूप अतिशय सुसंस्कृतपणे त्यांनीही त्यांना साथ दिली. तुम्ही विचार करा, हे पण पुण्यात शिकले, लॉ स्टुडंट झाले. आजकाल मुलं गावाकडे परत येत नाही, साधारणपणे शहराकडे जातात. पण हर्षवर्धनजींनी आपल्या काळ्या मातीची इमान आणि नातं कधीच तोडलं नाही. जरी बाहेर शिकलेले असले तरी पुन्हा गावाकडे परत आले आणि उभं आयुष्य. जी मुलगी कोल्हापूरला एवढ्या उच्च घरात शिकली, तिला विचारलं मागणी घालताना की बाई, प्रेम माझं तुझ्यावर आहे, तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर माझ्या गावाला जावं लागेल, मी काय शहरात बरात राहणार नाही. निर्मलाताई, तुमचं खरंच कौतुक करते की एक शहरात राहिलेली मुलगी एका छोट्या गावात येऊन आनंदी राहून संसार केला, ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या इतक्या वर्षाचा हा चांगला संसार, त्यांनी एका गावामध्ये बसून एवढी मोठी संस्था चालली. पुढच्या वर्षी 50, म्हणजे परत पार्टीला मी यायचं आहे. पुढच्या वर्षी 5 दशकं होत आहेत त्यांच्या लग्नाला. ही खरंच एक आनंदाची गोष्ट आहे. पण ही संस्था जी चालवली, गिरीश भाऊ तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे की समता कशातून येते, ती फक्त आणि फक्त शिक्षणातून येते. म्हणजे आज काल तुम्ही बघा, एखाद्यावर छापा पडला कुठल्या तरी चांगल्या संस्थेचा आहे, त्या मुलाचा सत्कार गावात होतोच होतो. प्रतिष्ठा ही किती एकर जमीन आहे तुमच्यावर ह्याच्यात नाही राहिली, तुमचा मुलगा आणि मुलगी काय शिकले ह्याच्यातून कुटुंबाची प्रतिष्ठा वाढली. यांचे दोन्ही लेखी चांगल्या शिकल्या, संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने ते चालवतात. माझी त्यांना एकच विनंती आहे, आता त्यांना आवडणार नाही आहे मी भाषणात बोललेलं, पण मी हिम्मत करून बोलते. आज खूप हिम्मत आली आहे माझ्यात बऱ्याच गोष्टी बोलायची. माझी त्यांना विनंती राहणार आहे की खूप वर्ष तुम्ही ही संस्था अतिशय उत्तम पद्धतीने चालवली.
आमच्याही काळात रयत शिक्षण संस्थेचा गिरीश भाऊंनी अनिल बाबूंनी उल्लेख केला. शेवटी संस्था ह्या तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने चालवल्या, पण शेवटी संस्थेमध्ये चांगले बदल आणले पाहिजेत, नवीन पिढी आली पाहिजे. आणि नवीन पिढी तुमच्या हाताखाली जर ट्रेन झाली तर त्यांना तुमची मूल्य, संस्थेची मूल्य ही त्यांच्यावर तुमच्या हातून हे संस्कार झाले तर पुढचे 50 नाही 100 वर्ष या संस्था चालतील. आता रयत शिक्षण संस्थेमध्ये नवीन पिढी येऊ लागली, तसंच ह्याही संस्थेमध्ये मेरिट बघा तुम्ही. माझा काही म्हणणं नाही की बिना मेरिटनी तुम्ही घ्यावं, आणि मेरिटमध्ये पुरुष घ्या, पण त्याच्यावर व्यासपीठावर अनेक कर्तृत्ववान महिलाही मला दिसत आहेत. त्यांना संधी दिली तर मला आनंद होईल. समजने वाले को इशारा काफ़ी आहे. आता ते मी काय बोलते ते लेकी लागे सुनेव लागे असं काय म्हणतात ना. आता माझा प्रयत्न चाललेला आहे, तर त्यांनी ह्याचा जरूर विचार करावा. कारण खरंच माझं नेहमी म्हणणं असतं की एक ट्रान्झिशन पिरियड असतो. अनिल बाबूंनी रिटायरमेंटचा गमतीचा विषय काढला. मला आश्चर्य वाटलं की अनिल बाबू कसं काय रिटायरमेंटचा. सलील आणि मी किती वर्ष रिटायरमेंटचा विषय घरात काढला तर आम्हाला दोघांना काय जोडे बसतात हे आम्हाला दोघांना माहिती आहे. त्याच्यामुळे रिटायरमेंट ह्या व्यासपीठावरचा पहिली रो ही काही रिटायर होत नाही. तो प्रॉब्लेम आमच्या घरात पण आहे. आम्ही जर घरात सांगायला गेलो की मला असं वाटतं आता तुमचं वय झालं, ते म्हणतात तुझं वय झालं असेल तुझं तू बघ, माझं बघायला मी खंबीर आहे. त्याच्यामुळे अजून 10-20 वर्ष हे काही ही गँग काही रिटायर होत नाही. आणि हे खरंच मी नेहमी विचार करते, आमची पिढी आहे ही कधीतरी म्हणते अरे उन्हाळा झाला, पित्त झालं, डोकं दुखतं आहे. ह्या उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, ह्या पिढीला खरंच, ह्या पिढीला त्यांच्या आईवडिलांनी काय या मातीनी काय खायला घातलं ही पिढीचं वयच जात नाही. म्हणजे गोदरेज की थोडी जवानी होगी शायद, कारण का माझी तर गोदरेजची मी कबूल करते आता. पण ह्यांच्यामधला उत्साह, त्यांच्यामधली ताकद आणि जे बदल होतात ते आत्मसात करायचं एक वेगळा स्वभाव लागतो. तो या सगळ्यांच्या ह्या नेतृत्वात म्हणजे अनिल बाबूंनी जो संघर्ष पाहिला त्याला कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. आणि त्यांच्या घरातल्या लेकी सुनांचं तर मी किती कौतुक केलं तरी कमी आहे. सलील तुला कमी लेखते असं नाही, पण जेव्हा संघर्षाचा काळ होता, ज्या पद्धतीने तुमची आई, तुमची बायको, तुमची बहीण आणि तुमची वहिनी उभे राहिल्या हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. फार संघर्ष केला, काही चूक नव्हती. फक्त राजकीय मतभेद असल्यावर ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे आता, हे कुठेतरी मोडून काढायची वेळ आहे. ही लढाई आपण लढलीच पाहिजे. आणि आज शेतकऱ्यांसाठी इथे येताना आम्हाला उशीर एवढ्यासाठीच झाला की अनिल बाबूंची गाडी काही शेतकऱ्यांनी अडवली आम्हाला येताना. आणि ते अनिल बाबूंना असं सांगत होते की अनिल बाबू तुमच्याचकडून आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला कोणी वारी लायला नाही, त्याच्यामुळे तुम्हीच आता मार्ग काढा आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला न्या. आणि आमच्या संत्र्याला भाव जो सातत्याने बळवंत भाऊ आणि अमर भाऊ केंद्रामध्ये बोलत राहतात, तिथे मंत्र्यांकडे चक्रा मारतात की आम्हाला न्याय द्या. योगायोगाने या राज्यातले कृषी मंत्री जे आहेत ते माझ्याच लोकसभा मतदारसंघातले. आज सकाळीच मी त्यांना फोन केला, बाबा काय चाललं आहे, आमचा रोहित बसलाय उपोषणाला, काय मनावर घेताय का नाही. तर ते म्हणले नाही आम्हाला कर्जमाफीबद्दल आम्ही विचार करतोय. तर त्यांनी रोहितला फोन केला होता की बाबा आंदोलन करू नको, तू माघार घे, आपण पुढच्या आठवड्यात बसू. पण हा सगळ्याच संघर्षाचा काळ, मग युरियाचा प्रश्न असेल किंवा संत्र्याचा प्रश्न असेल किंवा कांद्याचा भाव असेल, ही सगळाच शेतकरी हा अडचणीत आलेला आपण सातत्याने बघतोय. आणि एक खूप गंभीर राजकारण होत राहील, पण सातत्याने आम्ही सगळेच, मग बळवंत भाऊ असतील, अमर भाऊ असतील, अनिल बाबू असतील, आमच्या सगळ्यांचीच मागणी आहे की केंद्र सरकारने हे विषय थोडे गांभीर्याने घ्यावे. इलेक्शन होत राहतील, तुमची सत्ता तुम्हाला लख लाभो, पण सत्ता ही कशासाठी असते? सत्ता ही फक्त मोठा रस्ता, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, मेट्रो करण्यासाठी नसते. ती तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी ती सत्ता असते. त्यामुळे मला विचाराल तर मी मेट्रोच्या विरोधात नाही, जरूर मेट्रो करा, पण मेट्रो करायच्या ऐवजी त्या मेट्रोमधून जितका निधी जातो त्या निधीमध्ये जर सरसकट कर्जमाफी इथे जर संपूर्ण महाराष्ट्रात झाली असती तर माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात हे अश्रू आले नसते. मुंबई पुण्यामध्ये अर्धा
तास वाचवण्यासाठी हजारो करोड रुपये खर्च केले. आनंद आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. पण तो अर्धा तास वाचवण्यासाठी किती करोडो रुपये तुम्ही खर्च केले, ते करोडो रुपये खर्च एखाद्या वर्ष पुढे केले असते आणि ते आमच्या संत्र्याच्या, मोसंबीच्या, कांद्याच्या शेतकऱ्याला दिले असते. तो तेवढे पण मागत नाही. त्याला वेळेवर युरिया मिळालं असतं, त्याला बँकेमधून वेळेवर त्याला लोन मिळालं असतं, तर आज या शेतकऱ्याला एवढी अडचण आली नसती. अहो, आमच्या एवढ्या महिला भगिनी इथे बसल्या. मला आठवतं आहे लाडकी बहीण योजना जेव्हा आली तेव्हा आम्ही सगळे म्हणायचो, हे एवढे पैसे देत आहेत, कसं व्हायचं कसं व्हायचं. आणि तुम्ही बघितलं विधानसभेला काय झालं. पण आज 2,63,00,000 महिलांना फॉर्म भरून योजना दिली. सगळे आनंदी झाले, ठपाठपा सगळ्यांनी बटणं दाबली. आज काय परिस्थिती 2.5 वर्षांनी 80 लाख महिला त्याच्यात कमी केल्या, त्याच्यात पुरुषही आले. मला एक कळत नाही, फॉर्म भरताना पुरुषांचे फॉर्म कसे भरले गेले हो. आणि इमानदार आहे सरकार म्हणतं. मला या सरकारला खूप प्रांजळपणे हा प्रश्न विचारायचा आहे की मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना सरसकट कर्जमाफी झाली, तेव्हा तर KYC वगैरे नव्हतं. बँकांवर लोकांवर विश्वास ठेवून झाली ना कर्जमाफी. त्याच्यानंतर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये आधार कार्ड आलं. मिळालं की नाही प्रत्येकाला आधार कार्ड. मग तेच आधार कार्ड तुम्ही KYCची लिंक करून जनधन योजना जी आहे त्याच्या लिंक करून का नाही आमच्या महिलांना पैसे देत. त्यांचं काय म्हणणं आहे, आमच्या महिला KYC येत नाही म्हणून पैसे येत नाहीत. KYC करायला किती वेळ लागतो. मला द्या ती जबाबदारी, मी या सगळ्या 80 महिलाला आणून देते त्यांना. पण त्यांना पैसेच द्यायचे नाही. कारण का सगळं घोडं कुठे अडकलं आहे, त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अडकलं. कारण का इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय होतं हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आमच्या बिचारा शेतकरी कुठून देणार हो 5, 10, 20%. तो बिचारा त्याचे खायला पैसे नाहीत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, आरोग्यासाठी पैसे नाहीत, युरियासाठी त्याला तासन तास उभं राहावं लागतं. कसा चालणार हा देश. सगळ्याचा सोंग घेता येतो, अन्नधान्याचा आणि पैशाचा सोंग नाही घेता येत. ह्या जर शेतकऱ्यांनी जर उद्या ठरवलं ना की मी नाही शेती करत, काय कराल या इन्फ्रास्ट्रक्चरचं, या मोठ्या रस्त्यांचं, या मेट्रोचं, मला सांगा तुम्ही. त्यामुळे मला विचाराल तर महाराष्ट्र हा फार अडचणीत आणि संघर्षातून चालला. देश अडचणीतून चालले. पेट्रोल डिझेलचा भाव, मी रोज TV वर बघते बातम्या की आज यवतमाळला डिझेल नाही, आज CNG कुठे मिळत नाही. 3-4 दिवस त्या बातम्या सुरू झाल्या की मध्येच मग पक्ष फोडायच्या बातम्या आल्या, विलिनीकरणाच्या बातम्या आल्या आणि पेट्रोल डिझेल मागे राहिलं आणि विलिनीकरण पुढे आलं. मला ह्यांना प्रश्न विचारायचा आहे की विलिनीकरणची चर्चा ना आम्ही करतोय ना ते करतायत. मग ती बातमी पुढे कशी आली आणि पेट्रोल डिझेलची बातमी मागे कशी गेली. मला खरं सांगा, सगळ्यांना पेट्रोल डिझेल वेळेवर मिळतंय का. आणि कुठला नेता प्रायव्हेट प्लेननी फिरणं बंद झालं आहे. मोदीजींनी सगळ्यांना आव्हान केलं. अहो, मोदीजींनी एवढं आव्हान घेतलं, आमच्या व्याह्यांनी इतकं मनावर घेतलं की आमचा 27 जूनचा रिसेप्शनचा कार्यक्रम आमच्या व्याह्यांनी पुढे ढकलला. कारण का मोदीजी म्हणले पैसे वाचव. आमचं डिसेंबरमध्ये आहे आता नागपूरमधलं रिसेप्शन. आणि नंतर सत्तेमधलेच लोक गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत, हेलिकॉप्टरनी फिरत आहेत, नेते प्रायव्हेट प्लेननी फिरत आहेत. दिल्लीला 60 विमानं जातात, 60 मुंबईवरनं दिल्लीला आणि दिल्लीवरनं पुण्याला. तरी इथले सगळे नेते प्रायव्हेट प्लेननी जातात. पाऊस आला वाटतं, त्याला उशिरा का होईना, थोडा का होईना पाऊस येतो. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकीय गोष्टी आज महाराष्ट्र आणि देश हा अडचणीत चालला आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की हर्षवर्धन भाऊ, तुमचं मार्गदर्शन हे आम्हाला सगळ्यांचं मोलाचं ठरणार आहे. पुढच्या काळामध्ये कसं काय जायचं, ह्या भागाच्या लोकप्रतिनिधींनी, शिक्षण संस्थांनी पुढे कसं जायचं, याच्यामध्ये तुमचं मार्गदर्शन. अमरदादा म्हणाले की त्यांना आमदारकी द्यावी. आता त्यांनी आमदारकी, खासदारकी काय निर्णय घ्यायचा तो आणि तुम्ही आणि अमरबाबू मिळून ठरवा बाबा. आम्हाला ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात. कुठून काय लढणार हे तुम्ही तुमचं ठरवून घ्या. पण हा चेष्टेचा भाग झाला. पण या संपूर्ण भागाने जो विश्वास लोकसभेला आमच्या सगळ्यांवर टाकला, ह्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि हर्षवर्धन दादांकडून खूप अपेक्षा आहेत आम्हाला. आमचे ते मार्गदर्शक आहे. शिक्षणामध्येही मोठे बदल केंद्र सरकार आज करतं आहे. त्या धोरणांमध्ये नवीन जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे
त्याच्यातही सगळ्या संस्था चालवणं हे अडचणीचं होत चाललं. कारण का आपण सगळ्या संस्था चौकटीत चालवतो आणि पारदर्शकपणे चालवतो. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही संस्था तुम्ही फार उत्तम पद्धतीने टिकवली, मोठी केली. पण हे काम पुढे नेण्यासाठी एक नवीन यंग टीम ही तुमच्या हाताखाली तयार व्हावी. म्हणजे तुमचे सगळे जे संस्कार आहेत त्या पुढच्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही ही टीम तयार करून ही संस्था पुढे 100 वर्ष कशी चालेल याचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला नक्कीच करत राहाल. एक अतिशय चांगल्या घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहोत. आपण आम्हाला सगळ्यांनाच आमंत्रित केलं, आमचं सगळ्यांचं प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल मनपूर्वक आभार मानते. आणि हर्षवर्धन दादांना म्हणते एवढंच की तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. तुमचा आशीर्वाद हा आमच्याबरोबर अनेक दशकं असाच पुढे राहावा एवढीच देवाचरणी, पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करते. या तुकडोजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये येऊन पांडुरंगाची आठवण ही केल्याशिवाय होत नाही. मी स्वतः पांडुरंगाची भक्त आहे. त्यामुळे ह्या मातीमध्ये, या विदर्भाच्या मातीमध्ये फार मोठे संस्कार आहेत आणि खूप मोठ्या या महाराष्ट्राच्या उभारणीत खूप मोठं योगदान जे तुमच्या सगळ्या कुटुंबाचं झालं आहे त्याला मी मानाचा मुजरा करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.